तज्ञ लोक, हुशार लोक बोलत आहेत, अनुभवी लोक बोलत आहेत, त्यांचं वय पण आहे, त्यांनी काम पण केलं, हे पण खरं आहे. ते सांगतायत हे पण चूक आहे का बरोबर आहे हेही शोधू नंतर, हरकत नाही. त्यांच्या बोलण्याला सन्मान पण दिला पाहिजे आपण, हे पण खरं आहे. पण कवा तुम्ही एकदा बोलले, दोनदा बोलले, ज्ञानी माणूस काय करतो, अभ्यासू माणूस काय करतो, एकदा दोनदा मीडियाच्या माध्यमातून बोलतो किंवा सोशल मीडियातून बोलतो, नाही ऐकलं थांबतो. कारण तो सज्जन असतो, अभ्यास असतो, ज्ञानी असतो, बुद्धिजीवी असतो, समाजातला वर्ग त्याला म्हणतो. पण 20-22 दिवस रोज 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 तेच 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 सातत्यानं म्हणणं म्हणजे ह्यो राजकीय डाव शिजतोय, खूप मोठं षडयंत्र शिजतंय. रोज रोज समाजाचं काम करणारा, मोर्चे काढणारा, अभ्यास करणारा, ज्ञानी बुद्धिजीवी माणूस रोज रोज नाही बोलू शकत. तो येऊन सांगन कारण का म्हणतोय मी, तुम्हाला आव्हान केलं राव मी, तुम्ही या म्हणून, तुम्ही येत नाही आणि नंतर बोलता. परत मी एकदा मीडियाच्या माध्यमातून आपल्या सुद्धा चॅनलचे मागच्या काढून बघा, हात जोडून सांगितलं होतं की समन्वयक असतील, संघटना असतील, हे सुद्धा शब्द वापरलेले का, आणि काही ज्ञानी असतील, काही बुद्धिजीवी असतील, काही तज्ञ असतील, ऋषी फुगे तुमचे माझे असतील तर सोडून द्या समाजासाठी. या सगळ्या हात जोडून तुम्हाला विनंती, मी असं आव्हान केलं होतं, तेव्हाही नाही आले, आताही नाही आले. मग आता असं लक्षात यायला लागले, सातत्याने जे बोलायला लागलेत ना, याचा अर्थ खूप मोठा डाव शिजायला लागले. ती कोण डाव करतोय, षडयंत्र करतोय, कोण मोठा नेता आहे, हेच आमचे काय नाही, ते तो उघडं पाडणार आहोत आम्ही आता भुई धरली, हो भुई धरली, त्याच्या पाठीमागं कोण हे शोधायला सुरू केलंय, हे आम्हाला थोडा रात्रीपासून संशय यायला लागला, आधी नव्हता. ठीक आहे ना, काल पोत आमच्या संघ आज तिकडं म्हणजे शंका नाही येणार तर कसं काय होणार, तुमच्या जवळचे लोक कसं काय शंका नाही येणार. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणलोय, तुम्ही आम्हाला भाऊ म्हणलंय, आपण एकमेकांसंग रोज बोलतोय, चर्चा करतोय, तुम्ही या काय की म्हणजे संशय येतोच ना. मग असा संशय यायला लागला आता, हे खूप मोठं डाव शिजवायला लागले माझ्या विरोधात. आता गरीब समाज पुढे जाऊ नये म्हणून, कोणचा तरी नेता खुश करायसाठी, मान सन्मानासाठी, श्रेयासाठी, हे खूप मोठं झालं. त्याचं कारण सांगतो, जे आर हे निमित्तच नाही, हैदराबादचा गॅझेटियर काढलेलाचा हा निमित्त आहे. कारण ते जर खरं असतं, बघा मराठा समाजाला सांगतो राज्यातला, ते जे आर खोटा आहे किंवा तो चुकीचा आहे हे जर असतं तर ज्ञानी लोकांनी एकदा दोनदा मीडियात बोलले असते आणि म्हणले असते, कोणी ऐकत नाही ना, जाऊ द्या तिकडं. पण आम्ही त्यांना मार्ग खुला करून दिला अभ्यासाला. तज्ञ कोणचा, जे आर जर चुकीचा असला, काही त्यात बदल करायचा असला तर सुधारित जे आर काढू, असं म्हणल्याच्या नंतर रोज तुम्ही तेच 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 म्हणताय, तरी पण याचा अर्थ तुम्हाला जे आरची नाही देणे घेणं. जे आर फक्त निमित्त केले तुम्ही, त्याच्या आडून जे आरच्या आडून कुटील डाव, खूप मोठं षडयंत्र, खूप मोठा डाव शिजवायला सुरू आहे. जे आर निमित्त केलंय फक्त, कारण त्याच्यात काही कुणबी पण आहेत, त्यांनाही वाटत असं आम्ही कुणबी होऊ नये, राजकीय पण आहेत, अभ्यासक असे नसते, बुद्धिजीवी असे नसते, ज्ञानी असे. तुम्ही जे आर सुधारित काढू, त्यातले शब्द बदलू, काय करायचे ते करू, असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा बोलतात. म्हणजे जे आर फक्त निमित्त केलं, तुम्हाला गरीब मराठ्याला मोठं नाही होते, तुम्हाला गरीब मराठ्याच्या पत्रात काय पडू द्यायचा, तुम्हाला फक्त जे आरचं निमित्त करायचं आणि फक्त बोंबलायचं आणि मला समाजापासून उघडं पाडायचं. तुम्हाला राजकीय नेत्याला खुश करायचे, कोणत्या तरी तुम्हाला शाबासकी मिळवायची, तुम्हाला जातीची शाबासकी नाही मिळवायची, त्याचा अर्थ हेच आहे. सरकार पाठबळ देतं का, किंवा सरकार म्हणजे कोणी लोक आहेत, तुमचं काय सांगतो, बघू ना, शोध मोहीम घेतोय ना आम्ही घेतोय, आणि त्यातल्या बऱ्याच जणांना माहिती तो शोध मोहिमेच्या शेवटच्या टोकाला जातो. आम्हाला काहीतरी वरून संकेत मिळाले असते ना थोडे, तेव्हाच आम्ही रात्रीपासून आज सकाळी बोलायला लागलो. संकेत मिळाले असते ना आम्हाला सुद्धा, काही अभ्यासाकडून मिळाले असतील, काही ज्ञानी लोकांकडून मिळाले असतील, काही वकिलांकडून मिळाले असतील, काही राजकारणी सत्ताधाऱ्यांकडून मिळाले असतील, आम्हाला बी काहीतरी संकेत मिळाले असतील ना. कारण करणारा कुठं ना कुठं तरी बोलतो ना, असं कसं आपल्यात म्हणे खेड्यात, भीतीला पण कान असते बरं का, सांभाळून बोला, जरा सावध राहून बोला, जरा हुशार राहून, भीतीला पण कान आहेत ना. शेवटी कुणाचा कुणाचा त्यांच्यात बी मान सन्मान दुखतो. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलण्याची परिषद झाली, या जी आर विषयात चर्चा करण्यात आली.
पर्यंत जे तिकडे होते ते आज आम्हाला टार्गेट करत आहे आणि आज आमच्यापासून दूर जाऊन राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी ते तिकडल्या साईडला गेले असतील. पण मराठा समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा गोरगरीब मराठा समाज खंबीरपणाने उभा आहे. आम्हाला फरक पडत नाही आमच्यातले किती तिकडे जातील, पैशाने विकले जातील किंवा राजकारणासाठी पोळी भाजून घेण्यासाठी आमच्याकडे आलेले त्यांना मानाचा नमस्कार. आणि तुम्ही तिकडं खुश राहा. आमच्यामध्ये जर कधी येण्याचा प्रयत्न केला नंतर तर तुमचे हातपाय तोडण्याची हिंमत आमच्यात आहे.